ईशस्याहीशपदवीं भासयन्निव भाविनीम् अध्यास्ते शेषशयनस्निग्धां लिंगशिलां हरिः। शेषशयनः हरिः म्हणजे शेषावरती अनंतावरती शयन करणारा श्रीहरी। ईशस्य म्हणजे रुद्राची, भाविनी म्हणजे पुढे होणारी, अहिश पदवीं, अहिश म्हणजे शेष, भगवान शेष, त्याची पदवी म्हणजेच त्याची जागा, त्याची कक्षा, भासयन इव म्हणजे प्रकाशित करण्यासाठी, सांगण्यासाठी, संदेश देण्यासाठी, स्निग्धाम मनोहर अशा, लिंगशिलाम म्हणजे लिंगाकार शिलेमध्ये, अध्यासते म्हणजे थांबतो। या भगवान अनंतेश्वराचे अनंतासनाचे नाव अनंतेश्वर असे का आहे याचे गुह्य वादिराज स्वामीजी इथे सांगतात। मागे सांगितल्याप्रमाणे इथे रुद्राच्या लिंगशिलेमध्ये साक्षात श्रीहरीने प्रवेश केला आणि तो वास करत आहे, पण त्याने इथे रुद्राचे म्हणजे शंकराचे नाव धारण न करता अनंतेश्वर असे नाव ठेवून घेतले आहे। जणू काही तेथे असलेल्या रुद्राला, शंकराला तो सांगत आहे की पुढच्या कल्पामध्ये तूच भगवान शेष म्हणजेच अनंत होणार आहेस। तारतम्यामध्ये जरी गरुड, शेष आणि रुद्र हे एकाच कक्षेमध्ये असले तरी त्यांच्यामध्ये नावांच्या क्रमानेच उतरता क्रम आहे। त्यामुळे नवीन ब्रह्मकल्पाच्या वेळी आता शेवटच्या स्थानाला असलेला जो रुद्र आहे तोच पुढे शेष म्हणजे अनंत होणार आहे। हा संदेश तेथील रुद्राला सांगण्यासाठी जणू की काय या भगवान परशुरामाने म्हणजेच भगवान श्रीहरीने त्या सुंदर अशा लिंगशिलेमध्ये प्रवेश केला।